पंढरपूरची ती पहाट नेहमीपेक्षा वेगळी होती. चंद्रभागेच्या पात्रावर हलकासा धुका पसरलेला होता. वारकऱ्याच्या पावलांचा आवाज दूरवर ऐकू येत होता. विठ्ठलाचा गजर हवेत या ठिकाणी विरघळत होता. त्या क्षणी शहराच्या बाहेर एक सरकारी इनोवा गाडी हळूच येऊन थांबली. दरवाजा उघडला. त्यातून उतरल्या IPS अधिकारी काव्या देशमुख. चेहऱ्यावर नेहमीचा कठोरपणा, पण डोळ्यात देखील खोल थकवा, मनात न सांगता येणारी ओढ. अनेक वर्षानंतर त्या पंढरपूरला आलेल्या होत्या. ही भेट पाहायला गेले तर अधिकृत नव्हती. कुठलाही त्यांचा दौरा नव्हता, कुठलाही प्रोटोकॉल नाही. फक्त एक थकलेलं मन विठुरायाच्या चरणी थोडं हलकं व्हायचं म्हणून त्या ठिकाणी त्या आल्या होत्या. काव्याने ड्रायव्हरला सांगितलं, गाडी तुम्ही इथेच थांबवा, मी पुढे चालत जाणार आहे. कारण काही प्रश्न गाडीमाती नाहीत तर चालताना सुटत असतात. चंद्रभागेच्या वळवाटातून चालताना तिच्या मनात 7 वर्षापूर्वीचा काळ हळूहळू वरती येऊ लागला. तो काळ जेव्हा त्या पहिल्यांदा DCP म्हणून शहरात आल्या होत्या आणि अवघ्या काही महिन्यामध्येच तिने भूमिमाफिया, बिल्डर, राजकीय दलाल आणि खात्यातल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्याची झोप उडवली होती. त्या काळातच तिचं वैयक्तिक आयुष्य तितकंच सुंदर होतं. ते समीर देशमुख, तिचा नवरा, अतिशय साधा, प्रामाणिक, ताठ मानेचा इंजिनियर, तिच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभा असलेला पुरुष. पण सत्ता जेव्हा हादरते तेव्हा ती थेट समोरून वार करत नाही. ती नात्यावर घाव घालत असते. आणि पंढरपूरच्या अरुंद रस्त्यावर येताच काव्याची नजर एका जुन्या रिक्षाकडे गेली. ती रिक्षा काहीशी मोडकळीला आलेली होती, पण रिक्षावाला मात्र विलक्षण शांत दिसत होता. मध्यम वर्गीय, अंगात पांढरा नेहरू शर्ट, कपाळावर बुक्का, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि डोळ्यामध्ये असा निर्विकार भाव आणून आयुष्यात सगळं गमावून काहीतरी हरवलं नाही. काव्याने न कळत हाक मारली, काका मला महाद्वारापर्यंत सोडाल का? काही रिक्षावाल्यांनी मान खाली घालून उत्तर दिलं, बसा ताई, विठ्ठलाचं नाव घेऊया. आणि रिक्षा निघालीच की पंढरपूरच्या जुन्या पेठातून जाताना टाळ मृदंगाचा आवाज, भजनाचा गजर आणि फुलांचा सुवास आणि त्या रिक्षावाल्याचा आवाज काव्याच्या मनामध्ये खोलवर झिरपू लागला. तो आवाज, तो थांबा, ती शांतता इतकी ओळखीची वाटत होती की काव्याच्या छातीमध्ये कळ आली. तिने विचारलं, काका किती वर्षापासून तुम्ही इथे आहात? तर रिक्षावाला म्हणाला, 7 वर्ष झाली ताई, मी इथेच आहे. त्या एका वाक्यात 7 वर्षाचा वनवास दडलेला होता. काव्याच्या हातावर अक्षरशः शहर आला. रिक्षा पुढे सरकत होती. तिचं मन हळूहळू मागे मागे जात होतं. अचानक दिंडी आल्यामुळं गर्दी अतिशय वाढली. रिक्षावाला थांबला. पुढे पायी जावं लागेल ताई. काव्या 2 पावलं पुढे गेल्या, पण मन काही पुढे जाईना. त्याने मागे वळून पाहिलं. सकाळच्या कोवळ्या उन्हात तो चेहरा स्पष्ट दिसला आणि काव्याचं काळीज धडधडायला विसरलं नाही. हे शक्य नाही. त्या स्वतःशी पुटपुटल्या. त्यांनी थरथरत आवाज विचारलं, तुमचं नाव काय? तर रिक्षावाल्याने दीर्घश्वास घेत मान वर केली आणि म्हणाला, समीर देशमुख. त्या क्षणी काव्याच्या डोळ्यामध्ये 7 वर्षाचा काळ उभा राहिला. तो समीर देशमुख ज्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले होते, ज्यांचं नाव मिटवण्यासाठी त्याने स्वतःला संपल्यासारखं केलं होतं. हजारो गुन्हेगारासमोर निर्भय उभी राहणारी काव्या आज एका रिक्षावाल्यासमोर थरथरत उभी होती. गर्दी वाढताच समीर रामकृष्ण हरी म्हणत तो तिथून निघून गेला. काव्या तिथे स्तब्ध झाली आणि उभी राहिली. विठ्ठलासमोर होता, पण तिचं मन त्या रिक्षावाल्याकडेच अडकलं होतं. मी काव्या त्या ठिकाणी स्तब्ध उभी राहिली होती. विठ्ठलाचं मंदिर समोर असून देखील तिच्या डोळ्यासमोर 7 वर्षाचं शहर या ठिकाणी जिवंत झालं होतं. तो दिवस जेव्हा ती नव्याने DCP म्हणून रुजू झाली. पहिल्याच आठवड्यात तिनं अवैध बांधकाम, जमीन घोटाळे, अनेक हप्ते घोटाळ्यावर हात घातला होता. शहराचं नाव गाजू लागलं होतं. पण त्याचबरोबर अंधारात हरताली सुरू झाल्या. आणि त्या काळात समीर रोज तिला सांगायचा, काव्या जरा जपून राहा, ही लढाई सोपी नाही. पण काव्या म्हणायची, जर पोलीसच घाबरला तर सामान्य माणसाकडे कोणाकडे पाहायचं? ज्या आत्मविश्वासामुळेच काही महिन्याचा बडा बिल्डर गणेश कदम अडचणीत आला. त्याचे प्रोजेक्ट सील झाले. बेकायदेशीर व्यवहार बाहेर येऊ लागले. तेव्हाच कटाची पहिली बैठक झाली एका फार्महाऊसवर, जिथे गणेश कदम, त्याचा राजकीय साथीदार आमदार देशमुख आणि खात्यातला वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुलकर्णी बसले होते. पण काव्याला थेट हात घालणं अतिशय धोक्याचं होतं हे त्यांना सगळ्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी ठरवलं, वार थोरच्या कुमकुवत जागेवर करायचा. म्हणजे वार अशा जागी करायचा की तिच्या कमकुवत जागेवर असा करायचा की ती जागा म्हणजे समीर देशमुख. काही दिवसातच समीर आरोपाची मालिका सुरू झाली. तो सरकारी कंत्राटदाराकडून
पैसे घेतोय, DCBच्या नावावर सेटलमेंट करतोय, अशा या ठिकाणी अफवा पसरवल्या गेल्या. सुरुवातीलाच काव्याने लक्ष दिलं नाही, पण हळूहळू तक्रारी अधिकृत फाईलमध्ये दिसू लागल्या आणि धक्कादायक बाब म्हणजे या तक्रारीपर्यंत तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच फाईल्समध्ये नोंदवल्या जात होत्या. कारण या सगळ्यामागे तिचाच PA निलेश पवार होता, ज्याच्यावर तिने डोळे झाकून विश्वास ठेवला होता. एक दिवस समीरला थेट खात्यात म्हणजे पोलीस ठाण्यात देखील बोलवण्यात आलं. चौकशीच्या नावाखाली अपमान करण्यात आला. माध्यमामध्ये बातमी पसरवली गेली की DCPचा नवरा भटराय. काव्या हादरली. तिने वरिष्ठांकडे चौकशीची मागणी केली, पण तिलाच उलट सल्ला देण्यात आला, मॅडम जास्त तुम्ही आग्रही राहू नका, तुमच्याच प्रतिमेला धक्का बसेल. त्याच रात्री निलेश पवारने समीरला भेटून म्हणजे स्पष्ट सांगून आलं, वरून आदेश आहेत, तू जर इथून नाहीसा झाला तर तुम्हाला काव्याची बदली, सस्पेन्शन आणि बदनामी अटळ आहे. समीरला पर्याय नव्हता. त्याने एका रात्रीत निर्णय घेतला. कोणालाही न सांगता शहर सोडून जाऊन गेला. मोबाईल बंद केला, कागदपत्र टाकून दिली आणि थेट पंढरपूर गाठलं. कारण इथे कोणीच आडनाव विचारत नाही, इथे फक्त माऊली म्हणतात. पहिल्याच काही महिन्यात त्याने मजुरी केली, नंतर रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि रोजच्या विठ्ठलाच्या पायऱ्यावर बसून स्वतःशीच म्हणायचा, काव्याची वर्दी वाचली पाहिजे, माझं आयुष्य गेलं तर चालेल. त्या दिवसापासून तो मेल्यासारखं जगत होता. इकडे काव्याचं आयुष्य देखील नरकासारखं झालं होतं. समीर गायब झाल्यामुळे संशय अधिकच वाढला. खात्यामध्ये कुजबूज सुरू झाली. काही लोक म्हणू लागले, दोघे मिळून पळाले असतील. काव्याने स्वतःला कामात झोकून दिलं, पण रात्री उशीर ओलसर व्हायची. म्हणजे पाहायला गेलं तर 7 वर्षे गेली, बदल्या झाल्या, बढती मिळाली, पण मनातल्या जखम भरली नाही. आज पंढरपूरच्या रिक्षामुळं हे सगळं पुन्हा उघडलं होतं. काव्या थरथरत चंद्रभागेच्या ओटावर म्हणजे चंद्रभागेच्या काठावर या ठिकाणी ती तिथे बसली आणि पहिल्यांदाच तिनं स्वतःशी कबुली दिली की ही लढाई अजून संपलेली नाही. त्याशीने तिने ठरवलं, समीरला या अंधारातून बाहेर काढायचं, विठ्ठलासमोर पुन्हा डोकं टेकवायचं नाही. आणि ही दर्शन न घेताच पंढरपूरच्या एका जुन्या धर्मशाळेत थांबली होती. डोळे मिटले, समीरचा चेहरा दिसत होता, तोच आवाज, तो शांतपणा, पण आयुष्याने पाहायला गेलं तर मोडलेली पाठ. तिने निर्णय घेतला, आज अधिकारी नाही तर बायको म्हणून भेटायचं. रात्री उशिरा ती साडीत कोणतीही गार्ड न घालता ती त्या रिक्षा स्टँडवर आली. समीर तिथेच होता, रिक्षेवर बसून विठ्ठलाचं भजन ऐकत होता. काही क्षण दोघेही बोलू शकले नाहीत. 7 वर्षाचा दुरावा शब्दापेक्षा देखील अतिशय मोठा होता. शेवटी काव्यानंच म्हणाली, समीर मी आले सत्य शोधायला, पळवायला नाही. तर समीर हसला, पण त्या हसण्यात वेदना होत्या. त्याने सांगितलं, इथे माझं नाव नाही तर मला ओळख नाही, तर माझ्या विठ्ठलाने मला जेवण ठेवलंय. काव्याने त्याला आश्वासन दिले की आता लढाई या ठिकाणी पाहायला गेले तर दोघांची आहे. पुढे काही दिवस ती पंढरपुरामध्येच थांबली. गुप्तपणे तिने जुने रेकॉर्ड्स मागवले, बदली झालेल्या अधिकाऱ्याशी संपर्क केला आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या. प्रमोद कुलकर्णी निवृत्त झालेला नव्हता, तर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सल्लागार म्हणून बसला होता, जी कंपनी गणेश कदमच्या बेनामी प्रोजेक्टशी जोडलेली होती. आणि निलेश पवार पाहायला गेलं तर निलेश पवार या ठिकाणी परदेशात सेटल झाल्याचं त्यांनी दाखवलं होतं, पण तो पुण्यात सगळ्यात या ठिकाणी ऑपरेट करत होता. काव्याने सगळे पुरावे एकत्र करत असतानाच समीरला धमकीचा फोन आला, जुनं आयुष्य उकरू नकोस, नाहीतर हा तुझा वनवास देखील संपेल. त्या रात्री समीरवर हल्ला झाला. अंधारात 4 जणांनी मारहाण केली, पण गावकऱ्यांनी त्याला वाचवलं. काव्याला समजले की ही आता लढाई उघड झाली. तिने तातडीने एक विश्वासू IPS मित्राकडे हे सगळे पुरावे लॉक करून या ठिकाणी करून ठेवले आणि आता ठरवलं, हा खेळ पंढरपूरच्या पायावर नाही तर थेट मंत्रालयापर्यंत संपवायचा. त्यामुळं हे आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही समीर आहेत, या समीरला सुरक्षित बाहेर काढणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर 7 आठवड्यानंतर राज्याला हादरवणारी कारवाई झाली. ACB, ED आणि विशेष तपास पथकाने एकाच वेळी छापे टाकले. गणेश कदम अटक झाला. आमदार देशमुखवर देखील गुन्हे दाखल झाले आणि प्रमोद कुलकर्णीची देखील सगळी बेनामी मालमत्ता आहे ती देखील जप्त झाली आणि निलेश पवारला विमानतळावरून अटक करण्यात आली. आणि जे काही पत्रकार परिषदेत काव्या देशमुखांनी पहिल्यांदाच समीर देशमुखाचं नाव सार्वजनिकपणे घेतलं आणि सांगितलं, हा माणूस आरोपी नव्हे तर या व्यवस्थेचा बळी आहे. 7 वर्षापूर्वी त्याला गुन्हेगार ठरवणाऱ्या फाईल्स आज या ठिकाणी बनावट ठरले आहेत. न्यायालयाने समीरची पूर्ण निर्दोष मुक्तता केली आणि राज्य सरकारने जाहीर माफी मागितली. त्या दिवशी पंढरपूर पुन्हा उजळून निघालं. काव्य आणि समीर दोघेही महाद्वारात नंगे पाय उभे होते. गर्दी होती, कॅमेरे होते, पण त्या दोघांसाठी क्षण अतिशय महत्त्वाचा होता. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभं राहून काव्याने मनातल्या मनात
म्हणाला, देव तू न्याय करतोस पण वेळ घेतोस. समीरने हळूच तिचा हात धरला. 7 वर्षाचा वनवास संपला होता. दर्शन घेतल्यानंतर दोघेही चंद्रभागेच्या काठावर बसले. समीर म्हणाला, आता पुन्हा मोठं आयुष्य नको, फक्त शांत आयुष्य हवं. काव्या हसली आणि म्हणाली, कधी कधी न्यायासाठी शांतता सोडावी लागते, पण आता आपण थांबूया. विठ्ठलाच्या त्या शांत मूर्तीने जणू आशीर्वाद दिला आणि इथे देखील त्यांची या ठिकाणी लढाई संपली होती आणि सत्य जिंकलं होतं आणि पंढरपुरावर पुन्हा एकदा या ठिकाणी एकदा साक्षीदार ठरलं होतं. मित्रांनो, ही कथा आवडल्यास आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.